शिवसेनेकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत। नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। काल मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये विधान परिषद उमेदवारांच्या नावावर चर्चा पार पडल्याची माहिती आहे। या बैठकीला मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे, नीलम गोऱ्हेंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, विधान परिषदेचे उमेदवार शिवसेनेने जाहीर केलेले आहेत। बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे। जवळपास ही दोन नावं निश्चित झालेली आहेत अशी सूत्रांची माहिती जी मिळाची हाती आलेली आहे। बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेवरती वर्णी लागलेली आहे। काल रात्री उशिरापर्यंत नंदनवन ह्या बंगल्यावरती निवासस्थानी म्हणजे एकनाथ शिंदे निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर इच्छुकांची मोठी यादी होती आणि अनेक नावं समोर येत होती, परंतु नीलम गोऱ्हेंना पुन्हा चान्स देणं आणि त्याचबरोबर बच्चू कडू ज्या प्रकारे काल आपण पाहिलं, बच्चू कडूंनी ज्या प्रकारे आपलं मत मांडलं, बच्चू कडू ज्या प्रकारे दबदबा आहे त्या अनुषंगाने बच्चू कडूंचं पुनर्वसन करणं, या सर्व गोष्टीचं पाहता ही दोन नावं समोर आलेली आहेत आणि बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे या दोन नावांची शिक्कामोर्तब जवळजवळ शिक्कामोर्तब झालेलंच आहे। धन्यवाद कपिल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।